पण त्याच्यामुळे त्याला त्याच्या घराच्या परिस्थितीमध्ये असं काही वेगळं फार चेंज करता येत नाही. मग अशा वेळेला तो निराश होतो आणि मग त्याचे एक बाबा जे असतात त्यांना ही गोष्ट समजते आणि ते म्हणतात की आता मला याच्यावरती थोडंसं काम करायला लागेल. ते एक दिवशी त्या मुलाला आपल्या जवळ बोलवतात आणि एक त्यांच्याकडे एक कपडा असतो, जुना पुराणा कपडा असतो, तो कपडा बाहेर काढतात आणि त्याच्यातला एक हात रुमाल असेल एवढा एक भाग फाडतात आणि त्या मुलाला देतात आणि मुलाला बोलतात की मुला आपली परिस्थिती एकदम बेताची आहे, एक काम कर, हा कपडा जो आहे हा 10 रुपयाला कोण घेतं का ते जरा प्रयत्न कर. सगळ्यात पहिलं म्हणजे मुलगा भांबावतो आणि बोलतो हा कपडा 10 रुपयाला मळकटलेला कपडा कोण घेईल. पण त्याचे बाबा बोलतात की मुला एकदा प्रयत्न तरी करून बघ. मग अशा वेळेला काय होतं, त्या मुलगाने काय करतो तर तो रात्रीचा तो अत्यंत चांगल्या पद्धतीने कपडा धुतो आणि सकाळी इस्त्रीसारखा वाटावा म्हणून तो रात्री झोपताना बेड खाली ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी तो कपडा घेऊन तो मार्केटमध्ये जातो आणि तो कपडा विकायला म्हणजे विकायची सुरुवात करतो. सुरुवातीला तो बोलतो की 10 रुपयाचा कपडा आहे, कोणी घ्याल का. तर मार्केटमध्ये बऱ्याच वेळेला काय होतं की 1 तास होतात, 2 तास होतात, कोण तिकडे बघत सुद्धा नाही. असंच बघता बघता 3, 4, 5 तास होतात आणि तो मुलगा असतो तो अत्यंत कंटाळतो, वैतागलेला असतो आणि त्याला असं वाटतं की आता माझ्या कपड्याची काही व्हॅल्यू नाही आणि मला आता कोण घेत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी पुढचे काही तास निघत असतात त्यावेळी एक गाडी तिथे येते आणि त्या गाडीची काच पुसावी म्हणून तो गाडीचा जो ड्रायव्हर असतो किंवा मालक असतो तो मालक त्या गाडीतून उतरतो आणि तो 10 रुपये देऊन तो 10 रुपयाचा कपडा घेतो, कारण त्याला ती गाडी साफ करायची असते. ज्यावेळी ते 10 रुपये त्या मुलाला मिळतात त्यावेळी मुलगा अत्यंत खुश होतो आणि खुश झालेला मुलगा असाच उड्या मारत आपल्या बाबाकडे येतो आणि त्यांना दाखवतो की बाबा हे मला 10 रुपये मिळालेले आहेत. बाबा ज्यावेळी हे सगळं गोष्ट ते बाबांना सांगतो तो आणि बाबा खुश होतात आणि त्याला जवळ आपल्या कुशीत घेतात. त्या रात्री तो मुलगा खूप आनंदाने झोपतो. तसंच तो दुसऱ्या दिवशी ज्यावेळी उठतो त्यावेळी बाबा पुन्हा त्याला त्याच कपड्याचा एक दुसरा भाग फाडतात आणि देतात आणि त्या मुलाला बोलतात की काल हा कपडा तू 10 रुपयाला विकला होतास, आज हाच कपडा आहे ना, तू 20 रुपयाचा प्रयत्न कर. मुलगा अक्षरशः सुरुवातीला तरी भांबावतो, बोलतो काल 10 रुपयाचा कपडा विकताना मला 5-6 तास गेले आणि आज बाबा तोच कपडा मला 20 रुपयाला विकायला सांगतात, हे पॉसिबलच नाही. बाबा बोलतात त्याचे की तू एकदा प्रयत्न तरी करून बघ. सेम पद्धतीने तो मुलगा जसा आदल्या दिवशी केलं होतं तसा तो कपडा रात्रीचा पूर्ण धुतात, दुसऱ्या दिवशी धुतो आणि रात्रीचा तो इस्त्रीसारखा वाटावा म्हणून आपल्या बिछाण्याखाली ठेवतो. सकाळी उठतो आणि तो कपडा घेऊन तो मार्केटमध्ये जातो विकायला. सुरुवातीचा तासभर होतो आणि तासभरामध्ये त्याला समजतं की हा 20 रुपयाला कपडा कोण घ्यायला तयार नाही. अशा वेळेला त्याच्या डोक्यात एक कल्पना येते. तो मुलगा तोच कपडा घेऊन घरी येतो, आपल्या शाळेचं सामान काढतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स असतात, ते कलर्स घेऊन त्या कपड्यावरती एक डोनाल्ड डकचं कार्टून काढतो. हे कार्टून बघितल्यानंतर त्याला जे काढतो त्याच्यानंतर त्याच्या डोक्यात कल्पना येते की हे कार्टून हे डोनाल्ड डकचं कार्टून आहे, हे लहान मुलांना खूप आवडतं. मग अशा वेळेला तो कपडा घेतो आणि एका शाळेच्या बाहेर जाऊन उभा राहतो. बऱ्याच टायमानंतरला ती शाळा सुटते आणि शाळेतून बरीचशी लहान मुलं जात असतात आणि त्याला माहिती असतं की डोनाल्ड डक हे मुलांना आवडणार आहे. त्याच्यामुळे मग तिथे उभा राहून तो बोलतो हे 20 रुपयाचं कापड ज्याच्यावर डोनाल्ड डक काढलेलं आहे, कुणाला हवं असेल तर घ्या. बरीचशी मुलं जात असतात. पण तुम्हाला माहिती आहे की एकदा शाळेतून सुटल्यानंतर काही मुलं आपल्या आई वडिलांकडे हट्ट धरतात. तसंच एक मुलगा त्याच्या आईकडे हट्ट धरायला लागला की मला ते डोनाल्ड डक काढलेलं कार्टून आहे ते मला पाहिजे. मग त्याच्या आईचा त्यापुढे नाईलाज होतो आणि शेवटी ते 20 रुपयासाठी त्या आई ते कापड घेते आणि त्या मुलाला 20 रुपये देते. मित्रांनो, ह्या ठिकाणी ज्यावेळी 20 रुपये त्या मुलाला भेटतात त्यावेळी तो मुलगा खूप खुश होतो. त्याच पद्धतीने की ज्या पद्धतीने पहिल्यांदा झालं तसंच तो आपल्या वडिलांकडे जातो. वडिलांकडे जाऊन सांगतो की जसा काय प्रकार झाला आणि वडील खूप खुश होतात. त्याच्यानंतर तो त्या रात्री खूप चांगल्या पद्धतीने झोपतो आणि 2-3 दिवस गेल्यानंतर पुन्हा एकदा बाबा त्याला त्याच कापडाचा एक तिसरा तुकडा फाडून देतात आणि बोलतात मुला हे कापड घेऊन जा, हे 200 रुपयाला कोण विकत घेते का बघ. मुलगा सुरुवातीला बोलतो की बाबा जे कापड 10 रुपयाला आणि 20 रुपयाला विकताना मला एवढे नाके न आले तर तुम्ही म्हणताय हा 200 रुपयाला विका, ह्याचा मला असं वाटतंय की हे कोण घेणार नाही. त्यावेळी बाबा त्याला समजवतात की मुला जसं तू 10 रुपयाला विकताना तू पहिल्यांदा बोलला होतास की कोण घेणार नाही, 20 रुपयाला विकताना कोण घेणार नाही असं बोलला होतास, पण शेवटी ते तू विकून आणलंस. मग त्याच पद्धतीने ते जे कापड आहे तो 200 रुपयाच्या कापडासाठी परत तयारी करतो. आदल्या दिवशी तसंच तो धुतो आणि साफ करून तो उशाखाली ठेवतो. दुसऱ्या दिवशी ते कापड घेतो आणि मार्केटमध्ये विकायला जात असताना त्याच्या कानावर एक गोष्ट पडते की त्या दिवसामध्ये त्यांच्या त्या गावामध्ये काही फिल्म स्टार लोक हे शूटिंगसाठी आलेले आहेत. मग अशा एका फिल्म स्टारला तो बघण्यासाठी तिथे जातो. तिथे त्यांचे शूटिंग चालतील तिथे त्या सेटवर जातो आणि त्या सेटमधल्या
कसं ना कसं करत कुठून ना कुठून तरी तो 12-13 वर्षाचा मुलगा असल्यामुळे कसं ना कसं करत तो त्या सेटमधल्या एका सेलिब्रिटीकडे पोहोचतो आणि त्या सेलिब्रिटीकडून त्या कपड्यावरती सहीन घेण्यासाठी प्रयत्न करतो. ज्यावेळी तो सेलिब्रिटीला भेटतो त्यावेळी तो बोलतो की हा माझा रुमाल आहे आणि मी तुमचा खूप मोठा फॅन आहे आणि अशा वेळेला मला तुम्ही ह्या कपड्यावरती ह्या रुमालावरती माझ्या सही द्याल का. आणि ती सेलिब्रिटी जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लहान मुलं म्हटली तर कोणी सही द्यायला तयार होतं. मग तसंच त्या कपड्यावरती सही ती सेलिब्रिटी खूप आनंदाने देते आणि हा मुलगा तोच कापड भेटल्यानंतरला धावत पळत मार्केटमध्ये येतो आणि तोच कापड दाखवून बोलतं की 200 रुपयाला हा कपडा घ्या, ज्याच्यावरती समजा आपल्या अमिताभ बच्चनची सही आहे, 200 रुपयाला कपडा घ्या. आणि तो कपडा अक्षरशः येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये विकला जातो. मित्रांनो, ज्यावेळी हे 200 रुपये भेटतात त्यावेळी तो मुलगा खूप उड्या मारत तसं घरी जातो, बाबांना सगळा प्रकार सांगतो आणि बाबा पण खूप खुश होतात. त्यावेळी बाबा त्याला विचारतात, तू ह्या प्रकरणामध्ये शिकलास काय, नेमकं शिकलास काय. तर बाबा ज्यावेळी त्याला बोलतात की ह्या प्रकरणामध्ये मला एक समजलं की जर आपण मनामध्ये कुठली इच्छा धरली तर ती आपण पूर्ण करू शकतो, त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले तर आपल्याला ती नक्कीच इच्छा पूर्ण होते. बाबा बोलतात खूप छान, पण त्याच्या व्यतिरिक्त तू एक गोष्ट शिकलास का. तर बोलतो काय बाबा, मला तुम्ही सांगू शकाल का. त्यावेळी त्याचे बाबा म्हणतात की जो कपडा तू 10 रुपयाची पण किंमत नव्हती तो पहिल्या दिवशी तू 10 रुपयाला विकलास, त्याच्यानंतर तो 20 रुपयाला विकला आणि आत्ता तर चक्क तू 200 रुपयाला विकलास. जर एका फाटक्या कपड्याची किंमत जर तू 200 रुपयापर्यंत नेऊ शकतोस तर तू तर जिवंत हाडामासाचा माणूस आहे. तर तुझी किंमत ही आज जर तुझी 1000 रुपये असेल ती नक्कीच 1 कोटीपर्यंत जाऊ शकते. मित्रांनो, मला आज तुम्हाला ह्या नॉलेज शेअरिंग थ्रू हेच सांगायचं होतं की प्रत्येकजण आपल्या लाईफमध्ये खूप सारे चॅलेंजेस फेस करत असतात. तुमची प्रत्येकाची किंमत ओळखा आणि ती वेगवेगळ्या पद्धतीने ती इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.